नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये जागा सुटलेल्या होत्या 169 पदांच्या। कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 हे पद होतं या ठिकाणी। त्याची डेट जी आहे ती संपलेली होती, परंतु आता एक्सटेंड झालेली आहे आणि ती सांगणार आहे। आपण सर्व पुन्हा एकदा बघूया। तुम्ही जर अजून फॉर्म भरला नसेल याला आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, पुणे महानगरपालिकेत 169 पदांच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 च्या जागा आहेत। या ठिकाणी बघा, संबंधित उमेदवारांना त्यांच्या सामाजिक समांतर आरक्षणात प्रवर्ग बदल देण्यासाठी 30/8/2025 पर्यंत संधी देण्यात आली होती। ती वाढून आता 12/9/2025 करण्यात आली आहे। म्हणजे 12 तारखेपर्यंत 9 महिन्यात, सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला आहे। या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्हाला भेटून जाईल। मी लिंक याची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन टाकणार आहे। यामध्ये खाली यायचं आपल्याला। या ठिकाणी बघा, त्यांची सर्व माहिती दिलेली आहे। तीच 169 पदांचं या ठिकाणी भरती होणार आहे। या ठिकाणी बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी 3 च परिशिष्ट अ मध्ये जात प्रवर्गानुसार जागा डिवाइड केलेल्या आहेत आणि समांतर आरक्षणामध्ये केलेत। टोटल 169 पद आहेत। या ठिकाणी बघा, टोटल तुम्हाला आकडे दिलेले असतील। अराखीवसाठी 44 आहेत। त्यानंतर या ठिकाणी समांतर आरक्षणात 15, इतर महिलांसाठी 30 आहेत। बाकीच्या या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत 24+13। या ठिकाणी अंशकालीन असेल, खेळाडू असतील, प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त। त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, दिव्यांगांसाठी सुद्धा आहे आणि अनाथ यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत। तर तुम्हाला हे सर्व जे आहेत जागा व्यवस्थितरित्या बघून घ्यायच्यात की अनुसूचित जाती जमाती असतील, ब ज ड क, या ठिकाणी विमा प्रविमा, एबीसी असेल, एसईबीसी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि पूर्ण अराखीव ओपन मधून किती जागा आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे। तर तुम्हाला सर्व ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थितरित्या या ठिकाणी चेक करून घ्या। कास्टसाठी कोणती जागा आहे, महिला असतील तर महिलांसाठी कोणती जागा आहे। या ठिकाणी ज्यांचं सिव्हिल झालेलं आहे, स्थापत्य झालेलं आहे, ते या ठिकाणी फॉर्म भरायचे। तर आपण पुढे बघूया काय दिलेलं आहे त्यांनी नेमका क्रायटेरिया। अर्ज सादर करायचं अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। जास्त या ठिकाणी काही दिलेलं डीप मध्ये दिलेलं नाहीये, तुम्ही चेक करून घ्या। बाकीचं या ठिकाणी बोल्ड या ठिकाणी अक्षरांमध्ये दिलेलं आहे। तर हे सगळं या ठिकाणी कोणता उमेदवार आहे, कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि कोण अर्ज करू शकतो या ठिकाणी वर्गातून ते दिलेलं आहे। तर तुम्ही चेक करून घ्या। या ठिकाणी बघा, महत्त्वाचं जागा आहेत, त्या जागेचा तक्ता तुम्ही चेक करा व्यवस्थित, कशासाठी जागा आहेत। तर तुम्ही याला फॉर्म भरू शकतात। याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।